पर्यंत वादळी वाऱ्याचा इशारा, मेघ गर्जनेसह पाऊस पडेल असाही देण्यात आलाय। तर समुद्र खवळलेला पाहायला मिळतोय। दिवाळीमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत चांगलीच वाढ झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाचा इशारा देण्यात आलाय। बंगालच्या उपसागरात नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यामध्ये सध्या स्थितीला पावसाची स्थिती वाढतच चाललेली आहे। राज्यातील पाऊस आता कमी होणार नाहीये, तर वाढत जाणार आहे, लक्षात घ्या। विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी आज चांगला पाऊस झालेला असेल, ज्या ठिकाणी झाला नाही त्या ठिकाणी देखील पाऊस येण्याची शक्यता असून तीव्र मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना काही ठिकाणी पाणी येईल असे मोठे पाऊस 100% बघायला मिळतील। त्या कोणत्या तारखा आहेत सर्व अंदाज देणार आहे व उद्यापासून तर खूप मोठे पाऊस राज्यातील काही भागात सुरू होत आहेत। तसेच येत्या 2 ते 3 तासात अजून काही ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता आहे, कारण की बंगालच्या उपसागराकडून मोठं पावसाळी वातावरण राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अचानकपणे आता दाखल होणार आहे। त्यामुळे पाऊस राज्यात एकदम अचानकपणे वाढत जाणार आहे व हा पाऊस आता येणारे जे काही पाऊस आहेत ते मोठे पाऊस राहणार आहेत, विजांच्या कडकडाटासह राहणार आहेत। हे देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे। तर चला पाहूयात आता सविस्तर हवामानाचा अंदाज। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, जेणेकरून तुम्हाला रोजची रोज हवामान अंदाजाची माहिती या चॅनलवरती बघायला मिळणार आहे। तर चला आता सविस्तर माहिती बघूया। त्यापूर्वी तुमच्या जिल्ह्याचं नाव काय आहे ते देखील कमेंटमध्ये सांगा। तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगितलं तर तुमच्या जिल्ह्याचा देखील हवामान अंदाज देऊ। तुमच्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील, कधी येईल ती देखील माहिती आपण देणार आहोत। तर चला पाहूयात। तर या ठिकाणी बघा, आता मोठा बदल हा पावसामध्ये होत चालल्याची परिस्थिती आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे। जेवढं होईल तेवढं आता सतर्क राहणं शेतकऱ्यांनी गरजेचं ठरणारच आहे। आता येत्या 2 तासात काही ठिकाणी पाऊस वाढणार आहे व सध्या कुठे पाऊस सुरू आहे ते देखील तुम्हाला एकदा सांगतो। त्यानंतर पुढच्या 5 ते 6 दिवसाचा अंदाज तुम्हाला दाखवणार आहे, कारण मोठं चक्रीवादळासारखं वातावरण हे राज्यामध्ये दाखल होणार आहे। दोन्ही समुद्रामध्ये मोठं वातावरण सक्रिय होत असल्यामुळे, बनत असल्यामुळे राज्यामध्ये मोठे पाऊस बघायला मिळणार आहे। त्यामुळे थोडंसं कापसाचं नुकसान होण्याची शक्यता आहे, भात पिकाचं नुकसान होण्याची शक्यता बघायला मिळू शकते, हे देखील लक्षात घ्या, कारण तसे मोठे पाऊस आता येणारच आहे। तर चला या ठिकाणी बघू शकता सध्याची परिस्थिती जर बघायला गेलं तर प्रतापगड, खेडचे भाग असतील, त्यानंतर चिपळूणचा भाग असेल, सातारा, वाईचा भाग असेल, या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार, काही भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तीव्र विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळेल। सध्या अतिशय भयानक पाऊस इकडे खेडच्या भागामध्ये सुरू आहे, लोटे, चाकवेटच्या भागामध्ये, तसेच मेंढा, गोरगावचा भाग असेल, पोलामपूरचा भाग असेल, रावडीच्या भागात तुफान पाऊस सध्या सुरू झालेला आहे। शेतकऱ्यांना वाटत देखील नव्हता की पुन्हा एकदा पाऊस येईल, मात्र पावसाने आपली व्याप्ती तीव्रता आता वाढवलेली आहे। त्यानंतर इकडे विचार जर केला तर खोपोली, पेन, कसमेटचा भाग असेल, तुफान मुसळधार पाऊस, नेरळ, पनवेलच्या भागात मुसळधार पाऊस बघायला मिळणारच आहे। त्यानंतर इकडे अंबरनाथ, ठाणे, शहापूर, इगतपुरीच्या भागात देखील मध्यम ते जोरदार तर काही भागात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे। विजांच्या कडकडाटासहित मुसळधार पावसाचा अंदाज आहे। इगतपुरी, राजूर, सिन्नर, त्रिंबक, जव्हार, वर्धाचा भाग असेल, या ठिकाणी तुफान पाऊस येत्या 2 तासात येणार आहे। ही झाली सध्याची परिस्थिती। इकडे उत्तर महाराष्ट्रात पाऊस सुरू झालेला आहे, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात सध्या पाऊस सुरू आहे। बऱ्याच भागात आज पावसाने हजेरी लावली। ज्या ठिकाणी पाऊस झाला नसेल त्या ठिकाणी आता येत्या 3 ते 4 दिवसामध्ये खूप मुसळधार पाऊस होणार आहे। तर चला आता येत्या 24 तासापासून कोणत्या जिल्ह्यात पाऊस वाढत जाणार आहे, कुठे मुसळधार पाऊस होईल, नदी नाले वाहणारे मोठे पाऊस कोणत्या जिल्ह्यात बघायला मिळतील, सर्व माहिती आता बघणार आहोत। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तुमच्या तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव कमेंट मध्ये सांगा, तुमच्या भागाचा हवामान अंदाज नक्की दिला जाईल। तर चला पाहूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता मोठे बदल वातावरणात होणार आहेत अशी परिस्थिती आपल्याला स्पष्टपणे दिसतच आहे, कारण की वातावरणातील सर्वात मोठे चेंजमेंट हे आपल्याला बघायला मिळणार आहे। तर या ठिकाणी सध्या जर विचार केला तर आता 1 दिवसाचा नाही तर पुढच्या 6 ते 7 दिवसाचा अंदाज देत आहे। यामध्ये 6 ते 7 दिवस पूर्ण पावसाचीच राहणार आहेत। नेमके कोणत्या जिल्ह्यात राहणार आहेत तर इकडे बघा, आता येत्या 24 तासातच काही जिल्ह्यांमध्ये पाऊस येणार आहे, त्यांची तुम्हाला दाखवतोय तारीख काय आहे, त्यानंतर किती पाऊस राहणार आहे। तर इकडे बघा, येत्या 24 तासामध्ये इकडे कोल्हापूरचा भाग असेल, कोल्हापूर साईडची देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस बघायला मिळणार आहे। कोल्हापूर, गारगोटीचा भाग, निपाणीच्या भागात मध्यम ते जोरदार, काही भागात मुसळधार पाऊस राहणार आहे। पोंडाच्या भागात देखील भयानक स्वरूपाचा पाऊस राहणार असून या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। तसेच इकडे कोल्हापूर साईडला देखील येत्या 2 ते 3 दिवसात आता मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। त्यानंतर येत्या 24 तासामध्ये इकडे बघा, तुम्हाला 2-3 दिवस म्हणत नाही, येत्या 24 तासात काही भागात तुफान पाऊस होणार आहे। यामध्ये 12 तासात किंवा 24 तासात अचानक पाऊस होऊ शकतो। यामध्ये कोणते जिल्हे आहेत तर पहिला जिल्हा कोल्हापूर आहे, कोल्हापूर जिल्ह्याचा भाग आहे। त्यानंतर निपाणीचे भाग असतील, या ठिकाणी इस्पुरीचा भाग असेल,
पारोळाचा भाग असेल याही ठिकाणी तुफान पाऊस बघायला मिळणार आहे. कोडोली, किन्नी, आष्टाचा भाग असेल, मलकापूर, कोकरूडचा भाग तुफान पाऊस बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे साखरपालच्या भागात देखील तुफान पाऊस राहणार आहे आष्टाच्या भागात. तसेच इकडे ईश्वरपूर, पालूचा भाग असेल, नरसिंहापूरचा भाग असेल याही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पाऊस दाखल होणार आहे. एवढंच नाही तर येत्या 24 तासामध्ये अतिवृष्टीसारखी परिस्थिती काही भागात आपल्याला बघायला मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. मोठे पाऊस आता दाखल होत चाललेले आहेत. तुफान पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. तर चला आता मोठ्या प्रमाणामध्ये भयंकर स्वरूपाचा पाऊस अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये सरकणार आहे, येत्या 24 तासात अतिवृष्टी सदृश्य पाऊस आता जो येणार आहे त्यामध्ये कोणते जिल्हे प्रभावित ठरू शकतात त्या जिल्ह्यांची आता तुम्हाला नावे सांगतो. तर इकडे आता लक्ष देऊन बघा, अकलूज, सोलापूरला येत्या 24 तासात पाऊस येणार आहे. 24 तासामध्ये अकलूज या भागामध्ये मुसळधार पाऊस दिसेल. पंढरपूरच्या उत्तर साईडला विजांचा कडकडाट प्रचंड असा पाऊस बघायला मिळणार आहे. यामध्ये खर्डी, पंढरपूर, कुरुलचा भाग असेल, मोहोद, बोरखा भाग असेल, पिलवचा भाग असेल, मासवड या ठिकाणी मध्यम ते जोरदार तुफान पाऊस बघायला मिळणार आहे. करकामचा भाग असेल, या ठिकाणी करकाम, मोहोळ, वाडाला, अंगारचा भाग आहे. या ठिकाणी अकलूजच्या भागात वेलापूर मध्यम ते जोरदार तुफान पावसाची शक्यता राहणार आहे. विजांच्या कडकडाटासहित मध्यम ते मुसळधार पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे. देखील लक्षात घ्यावे. सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. मध्यम ते जोरदार तर काही भागात अति मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर वांगी, केरनचा भाग असेल, कुरुडवाडीचा भाग असेल, इंदापूरचे साईडचे हे भाग असतील, या ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागात तुफान मोठा पावसाचा अंदाज आपल्याला 100% बघायला मिळणार आहे. तुफान मोठे पाऊस आपल्याला पाहायला मिळणार असून काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाची शक्यता ही बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे बघा, बार्शी, पानगावचा भाग असेल, त्यानंतर परंडाचा भाग असेल, याही ठिकाणी आपल्याला कुणकुजचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. ही देखील गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तुफान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पाऊस राहणार आहे. तसेच इकडे करमाळाचा भाग असेल, करमाळ्याच्या भागामध्ये, तसेच इकडे रस्त्यांचा भाग असेल, या ठिकाणी तुफान मोठा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीसारखी शक्यता बघायला मिळू शकते. मोठ्या थेंबाचे पाऊस आहेत. विजांचा कडकडाट अधिक राहील. त्यानंतर इकडे सासवड, लोणार, फलटण, बारामतीच्या भागात येत्या 24 तासात पाऊस दाखल होणार असून विजांच्या कडकडाटामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच इकडे पुणे, राहूर, दोनचे भाग, श्रीगोंदाचे भाग असतील, या ठिकाणी विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे. राहुला देखील पाऊस राहणार आहे. तसेच इकडे चाकणचा भाग बघायला मिळत आहे. पुण्याच्या उत्तर साईडला चाकणचा जो भाग आहे, यामध्ये चाकण साईड, शिरूर साईड, राळेगाव साईड, या ठिकाणी कसमेट, खोपोली साईडचे काही भाग असतील, या ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पाऊस राहणार आहे. त्यानंतर लोणी, काबूर, पेठचे भाग असतील, या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस. वाघुलीच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. खडकीच्या भागात देखील तुफान पाऊस. कोरेगाव, तुळापूरचा भाग असेल, आळंदीचा भाग असेल, या ठिकाणी मध्यम ते जोरदार काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर शिरगापूर, चाकणचा भाग असेल, शेर, पिंपलगावचा भाग असेल, खेड, पाबेलचा भाग असेल, विजांच्या कडकडाटामध्ये तुफान पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. अतिशय तुफान स्वरूपाचा, धोधो स्वरूपाचा पाऊस आपल्याला बऱ्याच भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे कुटके, मंचर, वाडाच्या भागात देखील अतिशय भयानक पाऊस दाखल होत आहे. तसेच एवढेच नाही तर अहिल्यादेवी नगर, जामखेडच्या भागामध्ये, बीड, केज, परळीचे भाग असेल, म्हणजे अहिल्यादेवी नगरच्या पूर्ण भागामध्ये, बीड जिल्ह्यातील सर्व भागामध्ये मोठे पाऊस आता विजांच्या लखलकाटासह आता आगमन करणार असून याही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. दुपारनंतर उद्याला तर अतिवृष्टीसारखी परिस्थिती अहिल्यादेवी नगरच्या काही भागामध्ये होणार आहे. अकलूजच्या भागामध्ये, पश्चिम महाराष्ट्रात तुफान पाऊस आपल्याला बघायला मिळणार असून पश्चिम महाराष्ट्रातील दक्षिण भागातील सर्व जिल्हे, पुण्यापासून अहिल्यादेवी नगर पासून ते डायरेक्ट इकडे कोल्हापूर पर्यंतच्या सर्व भागामध्ये, सोलापूर पर्यंतच्या सर्व भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. देखील लक्षात घ्या. ही झाली 24 तासाची परिस्थिती. मात्र येत्या 48 तासामध्ये मोठा बदल होऊन जे काय मोठ्या पावसाचं वातावरण आहे ते डायरेक्ट राज्याला धडक देणार असून पुन्हा एकदा मोठे नदी नाले होणारे पाऊस, पूर परिस्थिती निर्माण होणारे पाऊस राज्यातील काही जिल्ह्यात आता सक्रिय होणार आहेत. नेमके हे पाऊस आता कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पडणार आहेत, तर चला आता त्या जिल्ह्यांची नावे सांगतो. आता फक्त लक्ष देऊन अंदाज शेवटपर्यंत तुम्ही बघत चला. तर या ठिकाणी बघा, आता आपण अंदाज बघतच आहोत. यामध्ये येत्या 48 तासात आता तुफान पाऊस पडणारे जिल्हे, तालुके तुम्हाला सांगत आहे. तर इकडे बघा, जव्हार, कोडोली, दाऊ, मुंबई पूर्व भाग असेल, अतिवृष्टी सारखे पाऊस तर सुरू होतील, या ठिकाणी हजेरी लागणारच आहे. मात्र पावसाचा पूर्णपणे जोर इकडे नंदुरबार दक्षिण साईड मध्यम ते जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. त्यानंतर बोरोलीचा भाग असेल, साक्री, अहवाचा भाग असेल, याही ठिकाणी सापुत्राच्या भागात देखील तुफान पाऊस बघायला मिळणार आहे. सटाणा, मालेगाव, नाणेचा भाग असेल, चाळीसगाव असेल,
असेल, पारोळा, इरोंडल, जळगावच्या भागात विजांच्या कडकडाटामध्ये तुफान पाऊस राहील। यामध्ये इकडे जळगाव, इरोंडल, धुळे, पारोळा, अमळनेर हा जो काही भाग आहे या ठिकाणी अतिशय विजांचा कडकडाट राहणार आहे। तुफान मोठा पाऊस आपल्याला बघायला मिळणार असून या सर्व भागातील शेतकरी मित्रांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहायचं आहे। विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस राहणार आहे। धुळे, पारोळ्याच्या भागात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। चोपडा, शिरपूरचा भाग असेल, चिमटणे, साक्री, भोकपेलचा भाग असेल, या ठिकाणी विजांच्या कडकडाटामध्ये अतिशय भयानक स्वरूपाचे मोठे पाऊस दाखल होणार असून सतर्क राहावं। जोरदार ते मुसळधार पावसाचं आगमन 100% होणार आहे। 100% जोरदार पाऊस या ठिकाणी दाखल होणार आहे। त्यानंतर इकडे जामनेरचे भाग आहेत, मोटाला, बुलढाणा, अजिंठाचा भाग असेल, या ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पाऊस। पाचोरा, खामगावच्या भागात देखील येत्या काही तासातच म्हणजे 24 तासाच्या नंतर 48 तासात मोठे पाऊस सक्रिय होणार असून नदी नाले वाहणारे पाऊस या ठिकाणी बघायला मिळणार आहेत। आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पुढच्या बऱ्याच तारखांचा पाऊस आपण सांगणार आहोत। आता 24 तास 48 तासाची परिस्थिती आपण बघत आहोत। जालना, देऊळगाव, राजा, अंबड, परतूर, जिंतूरच्या भागात, सेलू साईडला देखील विजांच्या कडकडाटासह पाऊस राहणार आहे। पाथरी, माजलगाव, परभणी, पूर्णा, बसमत, नांदेड, पेटुमरे या भागात देखील येत्या 48 तासात भयानक पाऊस आता येणार असून विजांच्या कडकडाटामध्ये नदी नाले वाहणारे भयानक मोठे पाऊस देखील आपल्याला बऱ्यापैकी ठिकाणी बघायला मिळणार आहे। त्यामुळे सतर्क राहणं देखील गरजेचं राहील। तर चला आता आणखी मोठे पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहेत, येत्या 24 तासात अलर्ट कोणत्या जिल्ह्याला आहे, तसेच आता त्यानंतर 25, 26, 27, 28 ऑक्टोबर कुठे मुसळधार पाऊस राहील, त्यानंतर 30 ऑक्टोबर पर्यंत कुठे अतिवृष्टीसारखे पाऊस होणार आहेत। आता राहिलेल्या 1 मिनिटात सर्व माहिती देणार आहे। आता फक्त लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर या ठिकाणी बघू शकता आता सध्या स्थितीला जर विचार केला तर आता लोणार, जालना, चिखलीचा भाग असेल, सिल्लोडचा भाग असेल, कन्नडच्या साईडचे भाग असेल, वाशिमचे भाग असेल, या ठिकाणी मुसळधार ते भयंकर पाऊस बघायला मिळणार आहे। तुफान पावसाची शक्यता आहे। कारंजा, यवतमाळ, अमरावती, अकोला, खामगाव, जळगाव, धुळेचा भाग आहे, या ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहणार असून विजांच्या लखलखाटामध्ये, विजांच्या कडकडाटामध्ये अतिशय तीव्र स्वरूपाची पावसाची शक्यता ही आपल्याला बऱ्यापैकी बहुतांश भागात बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे चिखली, कारंजा, अकोला, खामगावचा भाग असेल, यवतमाळचा भाग असेल, याही भागात पुसद, पांढरकवाडाचा भाग असेल, अमरावतीचे काही भाग असेल, मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज हा आपल्याला 100% बघायला मिळणार आहे। ही देखील गोष्ट सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावी। अतिशय मुसळधार पावसाचे वातावरण राज्यामध्ये आता थैमान घालणार आहे। तुफान पावसाची शक्यता ही राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे बघा आता दिनांक 25 ऑक्टोबर आता मुसळधार पाऊस राज्यामध्ये दाखल होणार असून पावसाचे थैमान सर्वत्र बघायला मिळेल। तुम्हाला पण वाटेल की असा पाऊस कस काय आला, असा पाऊस अचानकपणे कस काय आला, तर इकडे बघा हा पाऊस येणारच आहे। तुफान मोठे पाऊस आता आपल्याला बघायला मिळणार आहे। दिनांक 25, 26, 27, 28 ऑक्टोबर राज्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे। तीव्र वादळाचे परिणाम राज्यामध्ये आता पडणार असून मोठे पाऊस, काही ठिकाणी नुकसान होईल असे पाऊस आता बघायला मिळणार आहे। तर चला यामध्ये कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके अधिक रडारवरती आहेत, आता सर्व काय अंदाज बघणार आहोत। आता फक्त लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ तुम्ही आता शेवटपर्यंत बघत चला। तर या ठिकाणी बघा आता पावसाची खरी सुरुवात दिनांक 25 ऑक्टोबर 2025 पासून होणार आहे। यामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर पंढरपूरला सुरू होईल। पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, बार्शी, पेठ, लातूर, इंदापूर, करमाळा, बारामती, वडोज मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पाऊस राहणारच आहे। विजांच्या कडकडाटामध्ये तुफान पावसाची शक्यता राहणार असून शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे। तुफान मोठे पाऊस आपल्याला बऱ्यापैकी भागात पाहायला मिळणार आहे, हे देखील लक्षात घेणं गरजेचं राहील व काही ठिकाणी विजांचं प्रमाण अधिक राहणार आहे। प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये भयानक स्वरूपाचे पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतात। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढे अंदाज लक्षात घेत चालायचा आहे। मोठी पावसाची परिस्थिती देखील आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका। मोठा पाऊस आता राज्यात पाहायला मिळणारच आहे। काही ठिकाणी तुफान पावसाची देखील शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते। त्यामुळे हा अंदाज तुम्ही आता लक्षात घ्यायचा आहे। काही ठिकाणी विजांचं प्रमाण काही ठिकाणी जास्त प्रमाणात राहू शकतं, त्यामुळे सतर्क राहा। विजांच्या कडकडाटामध्ये तुफान स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे। ही गोष्ट देखील आता तुम्ही लक्षात घेणं गरजेचं राहील। विजांच्या कडकडाटासहित हा पाऊस येणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं आता सतर्क पण राहायचं आहे। त्यानंतर इकडे बघा, इकडे केज तालुका,
केज परळी तालुका, चौसाळा, बर्दापूर तालुका असेल या ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस अहमदपूर साईडला देखील बघायला मिळणारच आहे. तुफान पावसाची शक्यता राहणारच आहे. त्यानंतर बीड, गेवराई, माजलगाव, पाथरीचे भाग असेल या ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पाऊस आता सुरू होणार आहे. या ठिकाणी सतर्क राहायचं आहे. त्यानंतर भागूर, पैठणचे भाग असेल, गोडेगावचे भाग असेल, पाथर्डे, श्रीरामपूर, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, कोपरगाव, येवला या ठिकाणी विजांच्या कडकडाट तुफान पावसाची शक्यता राहणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, देऊळगाव राजा, माहोरा, सिल्लोड, कन्नडचे भाग असेल विजांच्या लकलकाटात तुफान मोठे पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. विजांसहित जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढा हा अंदाज लक्षात घेत चालायचा आहे व सतर्क राहायचं आहे. कारण की असे मोठे पाऊस राज्यामध्ये आता थैमान घालणार आहेत. राज्यामध्ये पुन्हा एकदा अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण करणार आहे. तर चला पावसाचा भयानक मोठा अलर्ट कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावे लगेच सांगतो. तर इकडे बघा यामध्ये इंदापूर यांचा भाग असेल या ठिकाणी तुफान पाऊस राहणारच आहे. जळगाव, नागपूरच्या भागात विजांचा कडकडाट राहणार आहे. दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्राकडे पावसाची वाटचाल राहणार असून उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस राहणार आहे. अमरावतीच्या भागात, चंद्रपूरच्या भागात पाऊस राहील. तसेच इकडे बघा आता येत्या 24 तासापासून डायरेक्ट 30 ऑक्टोबर पर्यंत धाराशिव, लातूर, बीड, नांदेड तुफान पाऊस राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर, हिंगोली, नंदुरबार, धुळेचे भाग असेल, सातारा, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूरचे भाग असेल या ठिकाणी तुफान पाऊस बघायला मिळणार आहे. मध्यम ते जोरदार विजांच्या कडकडाटामध्ये पावसाची शक्यता लागणार आहे. त्यानंतर आता दिनांक 27 तारखेला हे पावसाचं वातावरण खूप मोठ्या प्रमाणात वाढत जाण्याची शक्यता राहणार असून शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. विजांच्या कडकडाटामध्ये तुफान पाऊस 27 ला राहणार आहे. 28 तारखेला राज्यात पाऊस आहेच. त्यानंतर 29 तारखेला देखील पाऊस आहेच. तसेच 30 तारखेला बघा 29 तारीख व 30 तारीख मोठा अलर्ट राहणार असून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहणार आहे. त्यानंतर 31 तारखेला देखील राज्यामध्ये मुसळधार ते तुफान पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. अशा प्रकारचा पावसाचा अंदाज राहणार असून शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा. जेवढं होईल तेवढं सतर्क राहावं. मोठे विजांच्या कडकडाटामध्ये हे पाऊस आपल्याला राज्यात धुमाकूळ घालतानाची चित्र परिस्थिती ही आपल्याला नक्की बघायला मिळणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. रोजचे रोज हवामान अंदाज पाहण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका. तर भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.